कोल्हापुरात सुटकीवाल्या भोंदू मांत्रिकाचा दरबार सुरू होता. अनेक नागरिकांची फसवणूक करून भोंदू बाबा फरार झाला होता. अखेर पोलिसांनी सुटकीवाल्या बाबाला ठाण्यात अटक केली आहे. पुण्यामध्ये समाजकंटकांनी पुन्हा उत्पात माजवल्याची घटना समोर आली आहे. खांडेवाडीजवळच्या फुरसुंगीतल्या आदर्श नगर भागात युवकांच्या टोळक्याकडनं 15 ते 20 वाहनांची तोडफोड करण्यात आली. तोडफोडीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरणाप्रकरणी अमित ठाकरेंवरती गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणी आज अमित ठाकरेंनी नेरूळ पोलीस ठाण्यात जाऊन नोटीस स्वीकारली. पोलीस स्टेशनला जाण्यापूर्वी अमित ठाकरेंनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. मी पुतळ्याला ज्या अवस्थेत बघितलं ते चुकीचं होतं, त्यामुळे पुतळ्यावरील कपडा हटवला, असं मत अमित ठाकरेंनी व्यक्त केलं. इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षानं कृष्णा भीमा विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रदीप गारटकर यांच्या पॅनलला पाठिंबा दिलाय. नगराध्यक्ष पण तुम्हीच होणार आणि पुढील आमदार देखील तुम्हीच होणार, अशा शब्दात महादेव जानकर यांनी प्रदीप गारटकरांना शुभेच्छा दिल्या. भुसावळमध्ये शरदचंद्र पवार पक्षाकडनं प्रचाराला सुरुवात झाली आहे. पवारांच्या पक्षाकडनं गायत्री भंगाळे या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. त्यांची लढत मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रंजना सावकारे यांच्यासोबत होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवरती टीका केली. राज्यातील 14 कोटी जनता त्यांना खाईत ढकलेल, त्यांच्या या टीकेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं. काँग्रेसला पराजय जवळ दिसत असून काँग्रेस पार्टी यातून सावरत नाही, म्हणूनच ही टीका केल्याचं बावनकुळे म्हणाले. नांदेडमध्ये काँग्रेस आणि वंचितची युती तुटली. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली होती. मात्र निवडणुकीपूर्वीच काँग्रेस आणि वंचितची युती तुटली. समान जागा वाटपाचं धोरण ठरलेलं असताना काँग्रेसनं केवळ 4 जागा देऊन पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप वंचितनं केलाय. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल नगर परिषद निवडणूक प्रचारादरम्यान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मतदारांना आवाहन केलं. मत काँग्रेसला आणि विकासाच्या अपेक्षा भाजपकडनं, असा उफराटा प्रकार करू नका. काँग्रेस नगरसेवक ज्या वॉर्डात जिंकेल तिथे आता विकास काँग्रेसकडनंच करा, असा बोर्ड लावणार असल्याचं मुनगंटीवार म्हणाले. गडचिरोलीच्या नगर परिषद प्रचारादरम्यान काँग्रेस आता किंचित उरली आहे, अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. त्या टीकेला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. तुम्हाला चिंतित करून मारल्याशिवाय राहणार नाही, असं वडेट्टीवार म्हणाले. त्यामुळे आता मूल नगर परिषदेची निवडणूक रंगतदार ठरणार आहे. हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली. नगराध्यक्षपदाचे उमेदवार अब्दुल सीमा हाफिज यांच्या प्रचाराचा आढावा घेण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबई नाशिक महामार्गावरील आडगावजवळ 4 चाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. या दोघांचा मृत्यू झालाय. एक जण गंभीर जखमी आहे. भरधाव कार संरक्षक भिंतीला धडकल्यामुळे हा अपघात झाला. पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडनं प्रणिता भालके यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. शहरातनं रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. यावेळी प्रणिती भालकेंच्या हातात एकच जिद्द, कॉरिडॉर रद्द, अशा आशयाचा फलक झळकत होता. अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. साकुरी गावातील शेतामध्ये मुक्त संचार करणारा बिबट्या हा मोबाईल कॅमेरामध्ये कैद झालाय. बिबट्याच्या या मुक्त संचारामुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. तर वन विभागानं या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जाते. भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे यांचा 7 फेब्रुवारीलाच विवाह झाला होता. मुलीनं आत्महत्या केली नसून तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय. तर पंकजा मुंडेंनी पोलिसांना कारवाई संदर्भात का कळवलं नाही? पंकजा मुंडेंनी कारवाईसाठी पुढाकार घ्यावा, असं अंजली दमानिया म्हणाल्या. पंकजा मुंडेंनी गौरीच्या कुटुंबियांना साथ द्यावी, असं दमानियांनी म्हटलंय. गौरी पालवे साधी मुलगी होती, आत्महत्या करणारी नव्हती. डॉक्टर गौरी खूप स्ट्रॉंग होती, असं अंजली दमानी यांनी सांगितलं. गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत अटक का नाही, असा सवाल दमानी यांनी विचारलाय. डॉक्टर गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. गौरी पालवे आत्महत्या प्रकरणाची संपूर्ण माहिती मिळालेली नाही, असं फडणवीस म्हणाले. महायुतीच्या 3ही पक्षांना निवडणुकीत यश मिळेल. जनताच महायुतीला जिंकवून देणार, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात सर्व भागात आम्हाला विकास करायचा, असं फडणवीस म्हणाले. शिंदे आणि अमित शहांच्या भेटीवरून उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन सोनिया गांधींचे पाय पकडतात तेव्हा त्यांना कोण मारतं, अशी टीका संजय गायकवाड यांनी केली.
भोरमध्ये सत्ता जरी अजित पवारांची असली तरी राज्याचे मुख्यमंत्री भाजपचे देवेंद्र फडणवीस आहेत, हे लक्षात ठेवावं. अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत, पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे भोरच्या जनतेनं कुणाच्या पाठीमागे जायचं ते ठरवावं, असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं. राज्याच्या मंत्रिमंडळात सर्व धर्माच्या लोकांचा सहभाग आहे. कोणत्याही पक्षाकडनं अल्पसंख्याकांना मंत्रिपद नाही, मात्र आपण मुश्रीफांना मंत्रिपद दिलं, असं मोठं विधान अजित पवारांनी केलं. त्याचसोबत अजित पवारांनी सर्व जातीच्या मंत्र्यांची नावंच भर सभेत वाचून दाखवली. त्यामुळे अजित पवारांनी आता सर्व धर्म समभावाचा नारा दिल्याची चर्चा आहे. जालन्यामध्ये एकाच पक्षात असलेल्या मात्र एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या दोन मोठ्या नेत्यांमध्ये अखेर दिलजमाई झाली आहे. भाजप आमदार बबनराव लोणीकर आणि रावसाहेब दानवे यांचं मनोमिलन झालं असून परतूर येथे आयोजित कार्यक्रमात दानवेंनी हजेरी लावली. यावेळी दानवेंनी लोणीकरांची स्तुती करत चांगली फटकेबाजी केली. वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसनं शक्ती प्रदर्शन करत रॅली काढली. पारंपरिक वाद्यांच्या निनादात गुलाबी फेट्यांनी नटलेले उमेदवार असा दिमागदार पेहराव करण्यात आला होता. रॅलीमध्ये आमदार सुनील शेळके, नगराध्यक्षपदाचे उमेदवार अबोली ढोरे यांच्यासह सर्व नगरसेवक सहभागी झाले होते. वर्ध्यामध्ये सर्वच राजकीय पक्ष प्रचारात गुंतल्याचं दिसतंय. शिवसेना शिंदेगडाचे उमेदवार रविकांत बालपांडे यांनी पदयात्रेवरती भर दिलाय. मंगळवेढा नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे गारहाण मांडलं. ऐन वेळेला शिवसेनेला एबी फॉर्म मिळाला नाही तर आपला नगराध्यक्ष मंगळवेढ्यामध्ये निवडून आला असता, असा दावा यावेळी करण्यात आला. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांकडून आम्हाला खूप त्रास दिला जातोय, अशी तक्रार करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा नगरपालिकेत तिरंगी लढतीचं चित्र असलं तरी खरा सामना हा भाजपच्या मंगला मुर्रेकर विरुद्ध अपक्ष उमेदवार रेखा इंगळे यांच्यामध्ये होणार आहे. भाजप विरुद्ध अपक्ष असा थेट सामना रंगणार आहे. तर अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्याबद्दल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी राजन पाटील यांचं अभिनंदन केलं. अनगर इथे राजन पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांनी अभिनंदन केलं. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत यंदा मतदान केंद्राची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असून शहरात एकूण 1408 बूथ तयार केले जातील. मागील निवडणुकीत 1058 केंद्रांच्या तुलनेत यावर्षी तब्बल 350 बूथची संख्या वाढली आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाड इथे पोलीस प्रशासन आणि निवडणूक विभागाच्या वतीनं वाहन तपासणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. पोलिसांनी शहरातील प्रमुख चौक, महामार्ग, प्रवेशद्वार आणि संवेदनशील भागामध्ये नाकाबंदी करून वाहनांची तपशीलवार तपासणी सुरू केली आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. महायुतीच्या उमेदवारांकडून घरोघरी प्रचारावरती भर दिला जातोय. प्रभाग क्रमांक 7 मध्ये युतीतील शिवसेना शिंदे गटाकडून श्रद्धा संजय हळदणकर आणि गणेश भारती हे उमेदवार रिंगणात आहेत आणि दोघांकडून सध्या घरोघरी प्रचार सुरू आहे. संगमनेर नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या आमदारानं भाजपच्या माजी नगरसेविकेचं तिकीट नाकारलं असल्याचा आरोप करत थेट बंडखोरी करत नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज त्यांनी कायम ठेवलाय. इतकी वर्ष पक्षात काम करून आमच्यावरती अन्याय झाल्याची भावना मेघा भगत यांनी व्यक्त केली. तर अमोल खताळ हे निवडणुकीतील राग आमच्यावरती काढत असल्याची टीका दीपक भगत यांनी केली. घुग्गुस नगर परिषद ही चंद्रपूर जिल्ह्यात नव्यानं तयार झालेली नगर परिषद आहे. त्यामुळे नगरपंचायतीकडनं नगर परिषदेकडे वाटचाल करणाऱ्या या शहराचा पहिला नगराध्यक्ष कोण होणार आणि कोणाची सत्ता येणार याबाबत सर्वांमध्येच उत्सुकता आहे. या नगर परिषदेसाठी 22 नगरसेवक निवडून द्यायचे असून नगराध्यक्ष पद या अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित आहे. महाराष्ट्राच्या सत्तेत 3 पक्ष एकत्र असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तळागाळात वेगळी परिस्थिती असते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शिंदे सेनेचे सर्वाधिक आमदार आहेत, त्यामुळे आमचाच उमेदवार असायला हवा असा त्यांचा आग्रह आहे. तर जिल्ह्यामध्ये 60 ठिकाणी निवडणूक होत असून सर्वाधिक ठिकाणी भाजप आणि शिंदेंची शिवसेना आमने-सामने आहे. शिरूर नगर परिषदेत विद्यमान आमदार आणि माजी आमदारांची प्रतिष्ठा पडायला लागली असून या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप एकमेकांविरोधात उभे ठाकलेत. मात्र जनता आम्हालाच विकासाच्या जोरावरती संधी देईल असा विश्वास माजी आमदार अशोक पवार आणि महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार अलका खांडरे यांनी व्यक्त केली. सांगलीच्या तासगाव नगर परिषदेमध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली. स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जाते. लातूर जिल्ह्यातील औसा इथे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा उधळून लावण्याचा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी दिला होता. मात्र तत्पूर्वीच लातूर पोलिसांनी घाडगे पाटील यांना ताब्यात घेतल्यामुळे अजित पवारांची सभा ही विना अडथळा पार पडली. पुण्याच्या शिरूर नगर परिषदेत महायुतीत बिघाडी झाली आहे. दरम्यान आम्ही महायुतीसाठी प्रयत्न केला, मात्र
सहयोगी पक्षांनी प्रतिसाद दिला नाही अशी खंत राष्ट्रवादीचे आमदार माऊली कटकेंनी व्यक्त केली. मुंबई महानगरपालिकेनं जाहीर केलेल्या प्रभाग आरक्षणावरती 129 हरकती आणि सूचना दाखल करण्यात आल्या आहेत. यावरती आता पालिका सुनावणी घेऊन 28 नोव्हेंबरला अंतिम आरक्षण विहित नमुन्यात सादर करण्यात येणार आहे. नगरपंचायत, नगरपरिषद आणि जिल्हा परिषदा, महापालिका निवडणुकीत भक्कमपणे लढण्यासाठी शिंदे सेनेनं पक्षातील ज्येष्ठ नेते, खासदार आणि आमदारांची जिल्हा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. निवडणूक कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत संपर्क प्रमुखांनी त्यांच्या जिल्ह्यातच थांबावं असे निर्देश पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले. मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला सोबत घेण्यावरून महाविकास आघाडीत पुन्हा एकदा मतभेदांचं वादळ उठलंय. महाविकास आघाडीतील काँग्रेस, उद्धव सेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वेगवेगळ्या भूमिका समोर आल्या आहेत. तर दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनीही मनसेला सोबत घेण्याची तयारी दाखवली. राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून मतदार याद्यांचे प्रभागनिहाय विभाजन संबंधित महापालिका आयुक्तांच्या स्तरावरती पूर्ण करण्यात आलंय. या प्रारूप यादीतील चुका, हरकती किंवा सूचनांसाठी नागरिकांनी 27 नोव्हेंबरपर्यंत महापालिकेकडे अर्ज दाखल करावा असं आवाहन राज्य निवडणूक आयोगानं केलंय. धाराशिव बोरफळ रस्त्याचं काम धीम्या गतीनं आणि निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी काम बंद पाडलं. कामासाठी 350 कोटी रुपये निधी देऊन सुद्धा निकृष्ट दर्जाचं काम होत असल्यामुळे परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले. पुण्याच्या जुन्नरमध्ये बिबट्यापासून जीव वाचवण्यासाठी पळत असताना श्वान विहिरीमध्ये पडला. रेस्क्यू टीमकडून श्वानाचं रेस्क्यू करण्यात आलं.